दौंड तालुक्यातील चौफुला येथील रेणुका कला केंद्र इथं नृत्यांगणांनी ढोलकीच्या तालावर ठेका धरत वारकऱ्यांची सेवा केली। 1994 सालापासून रेणुका कला केंद्राच्या वतीनं वारकऱ्यांसाठी अन्नदान केलं जातं। ही परंपरा कायम ठेवत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 20वा घेत असताना असंख्य वारकरी थकलेले असताना विरंगुळा व्हावा म्हणून रेणुका कला केंद्राच्या वतीनं पारंपरिक वाद्य वाजवत आपली कला सादर करण्यात आली। श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवत येथील मुक्काम आटपून आता वरवणच्या दिशेने रवाना होत आहे। यवतचा मुक्काम आटपल्यानंतर चौफुला या ठिकाणी रेणुका कला केंद्र आहे। या रेणुका कला केंद्र येथील जे नृत्यांगना आहेत त्या वारकऱ्यांची सेवा करतात। आपल्यासोबत येथील नृत्यांगना आहेत। काय सांगाल तुम्ही वारकऱ्यांची सेवा कशी करता? नमस्कार, मी सुषमा काळे नेरलेकर। रेणुका थिएटर रेणुका थिएटर हे आमचं थिएटर आहे। आम्ही हे सगळे बहीण भाऊ 35 वर्ष झाले पांडुरंगाची मने भावा सेवा करतो काय। आणि म्हणजे हा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे काय। पांडुरंग यावे घरी तोच दिवाळी दसरा असं आम्हाला वाटतं काय। आम्हाला हा क्षण खूप महत्त्वाचा, आम्ही आतुरतेने वाट बघत असतो आणि मनापासून पांडुरंगाची या वारकऱ्यांची मनापासून सेवा करतो। आपल्यासोबत या ठिकाणी काय सांगाल तुम्ही वारकऱ्यांची सेवा कशा प्रकारे करताय? बोला 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 बोला। हा ठीक आहे, आपल्यासोबत काळे साहेब आहेत। सर, आपण येथील जे वारकरी या ठिकाणी येत असतात, दरवर्षी या ठिकाणी येत असतात, तुम्ही वारकऱ्यांची सेवा कशी करता, त्यांना अन्नदान कशा प्रकारे करता? प्रथमतः तुम्ही जे आम्हाला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करता आणि आमची जाहिरात करता, खरं तर जगताप साहेब जाहिरात करायची आवश्यकता नाहीये। आमच्या रेणुका कला केंद्राची स्थापना 93ला झाली आणि 94 पासून हा उपक्रम आम्ही हाती घेतला आणि आमच्या पद्धतीने जे बी काय आम्हाला बरं वाटतंय की साक्षात पांडुरंगच रेणुका कला केंद्रामध्ये अवतरतात अशी भूमिका प्रत्येक वारकऱ्यामध्ये बघतो आणि त्यांची मनोभावी सेवा करतो। नक्कीच आपण पाहिलं रेणुका कला केंद्रामधील ज्यांच्या पद्धतीने जशी सेवा करता येईल या ठिकाणी सेवा करत असतात। आजचा मुक्काम या ठिकाणी वरवण या ठिकाणी होणार आहे। कॅमेरामॅन दीपक पवार, सुशांत जगताप, दौंड, पुणे। NTV न्यूज मराठी, दौंड, पुणे।